नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आता उपलब्ध आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि मी इथे सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जर किंमत 24,480 च्या वर जाणार असेल तर मग थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली येऊन मग आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. पण त्याच्यासाठीची अट काय होती? त्याच्यासाठीची अट सोपी होती. 24,480 च्या वर किंमत टिकली पाहिजे, बरोबर? जर नसेल टिकत, खाली जात असेल, तर खालच्या बाजूला जात असेल तर ही लेवल जी आहे ही ब्रेक झाल्यानंतर आणखीन आपल्याला मंदी बघायला मिळू शकते. आज मार्केट ओपन होतानाच सांगितलं होतं 24,430 च्या खाली जर किंमत टिकली तर मग 24,330 पर्यंत किंमत जाऊ शकते. त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता, ह्या दिशेनं आली होती. त्याच्या खालचं टार्गेट सुद्धा 24,235 सुद्धा होतं. पण त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं होतं की आता खाली जात असताना जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे सेलिंग कंटिन्यू राहणार. तुम्ही बघू शकता, इथपर्यंत खाली आलं, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि किंमत वर जायला सुरुवात झाली. त्यामुळे ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, जशा सांगितल्या होत्या त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळाली, बरोबर? म्हणजे खाली येताना खूप चांगली आपल्याला मंदीची मूव्हमेंट बघायला मिळाली. इथून वर जाताना खूप चांगली तेजीची मूव्हमेंट सुद्धा बघायला मिळाली. इव्हन शेवटच्या क्षणी ज्या वेळेला इथपर्यंत वर आलं तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की खाली इथे कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि पुन्हा वर जाताना किंमत 24,400, 24,435 आणि 24,460 ह्या लेवल पर्यंत वर येऊ शकते, असं सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता, किंमत तिथपर्यंत खाली आली आणि मग काय झालं, स्टॉप झालं. कारण 3:15 वाजता आता निफ्टी 50 मध्ये मुवमेंट दिसायची बंद होते आणि मग शेवटी एकदम आपल्याला किंमत गेलेली दिसते. म्हणून मी आधीच त्याच आधी सांगून टाकलं होतं की आता क्लोजिंग ऑप्शन सेशन चालू झालेलं आहे, पण किंमत ह्या दिशेनं जाऊ शकते. 24,400 चं पहिलं टार्गेट होतं, 24,435 चं दुसरं टार्गेट होतं आणि 24,460 चं तिसरं टार्गेट होतं. आता हे झालं. आज काय झालं? आज दोन्ही बाजूनं खूप चांगली मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता उद्या काय होऊ शकतं? उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आता त्यासाठी मी काय करतो, अनावश्यक ज्या लेवल्स आहेत ना त्या आधी काढून टाकतो. ओके, या सर्व लेवल्स अनावश्यक आहेत, त्या काढून टाकतो. त्याचबरोबर हे जे इकडच्या वरच्या लेवल्स आहेत ह्यांचाही आता काही उपयोग नाही, त्यांचं काम झालेलं आहे. तर ह्या सगळ्या लेवल्स मी काढून टाकतोय. येस. आता आपल्याला काय करायचं, ह्या 3 लेवल अजून राहू देत, कारण ह्या मिड टर्मच्या आहेत म्हणून. अदरवाईज त्यांचंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता आपल्याला नव्या लेवल्स आणि नवीन सर्व विषय येऊ शकतात. आता इथे वाट काय बघायची आहे, जसं हे खाली येत असताना मी सांगितलं होतं की आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची आहे. जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर मग एक तेजी बघायला मिळेल. त्या पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न व्यवस्थित झाला आणि आपल्याला तेजी बघायला मिळाली. आता आपल्याला काय करायचंय, शॉर्ट टर्म मध्ये तेजीची ही 3 फायनल टार्गेट आहेत, बरोबर? शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे हा जो काही लो बनला आणि हा जो काही आतापर्यंत हाय बनलाय, ही शॉर्ट टर्म मध्ये तेजी आहे, बरोबर?
मिड टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये नाहीये, शॉर्ट टर्म मध्ये ही तेजी आहे. तर ह्याची फायनल 3 टार्गेट आहेत 24,460 पर्यंत. मग आता काय होऊ शकतं? ह्याचा अर्थ असा आहे का, की किंमत फक्त ह्या लेवल पर्यंत जाणार आहे? नाही. किंमत जर समजा वर जाणार असेल, म्हणजे उद्या गॅप अप ओपन झालं, किंमत वर जात असेल, तर जाऊ पण शकते. ह्याच्या वर सुद्धा जाऊ शकते. पण आता आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, की आता आपल्याला सावध ह्यासाठी व्हायचंय, की आता 3 पैकी 2 टार्गेट आपली आलेली आहेत. पहिलं टार्गेट जरी आलं तरी आपल्याला सावध व्हायचं असतं, कारण ही फायनल टार्गेट आहेत. आता इथे लक्षात काय ठेवायचं? सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, की जसा इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, तसा इथे एम पॅटर्न जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत काय होणार? ही तेजी चालू राहणार. जर किंमत वरच जात राहिली, तर आणखीन वर जाऊ शकते. बरोबर? जेव्हा कधी एम पॅटर्न बनेल, त्यानंतर मग काय होणार? मग ही जी काही तेजीची मोमेंटम होतं किंवा तेजीची मूव्हमेंट होती शॉर्ट टर्म मधली, ही संपली असं मग आपण समजू शकतो आणि शॉर्ट टर्म मध्ये मंदी चालू झाली असं आपण समजू शकतो. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. तर आता आपल्याला काय होऊ शकतं? आता आपल्याला इथे कुठेतरी एम पॅटर्न जोपर्यंत बनत नाही, म्हणजे ही उद्या तेजी जर चालूच राहिली, तर एम पॅटर्न बनेपर्यंत ती चालू राहणार असं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याकडे आपल्या सिस्टीम नुसार हे फायनल टार्गेट आहे. पण ह्याच्यावर सुद्धा जर चालू राहिलं तर राहू शकतं. एम पॅटर्न होईपर्यंत ती तेजी चालू राहणार आणि जेव्हा एम पॅटर्न बनून त्याचं ब्रेकआउट येईल, त्यानंतर मग ती काय होईल? मग ही तेजीची मूव्हमेंट थांबेल आणि मंदी चालू होईल. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मला नक्की काय सांगायचंय, उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. तर थोडक्यात एम पॅटर्न होईपर्यंत तेजी होऊ शकते, एम पॅटर्न झाल्यानंतर मंदीची मूव्हमेंट स्टार्ट होईल. एका वाक्यात सांगायचं असेल तर निफ्टी 50 मध्ये आता एवढंच विश्लेषण शिल्लक आहे. तर माझ्या निफ्टी 50चं तुम्हाला विश्लेषण लक्षात आलं असेल, तर आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला मागच्या 2-3 दिवसापासून आपण मिड टर्मची ही 2 टार्गेट सांगतोय. पहिलं टार्गेट आहे 57,420, दुसरं टार्गेट आहे 57,180. याच्या खालची सुद्धा टार्गेट आहेत, पण हे महत्वाची होती. ही टार्गेट जे होतं हे महत्वाचं होतं. ही मेक ऑर ब्रेक लेवल होती म्हणून सांगितलं होतं. जर ह्याच्या खाली किंमत टिकली असती, तर काय झालं असतं? मग आणखीन सेलिंग आलं असतं. पण इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की हे जे सेलिंग झालंय, मी कालच तुम्हाला सांगितलं, इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनून खूप चांगली तेजी झाली. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर विचार करायचा असेल, तर आज काय झालं? आज इथे गॅप डाउन ओपन झालं. गॅप डाउन ओपन झाल्यावर आणखीन खाली आलं होतं, पण हे टिकलं नाही. पहिल्या 15 मिनिटातच खूप तेजी झाली. बरोबर बँक निफ्टीच्या विरुद्ध झालं. बँक निफ्टी सुरुवातीच्या काळात खूप मंदी करत होतं आणि त्यानंतर तेजी झाली. इथे काय झालं, सुरुवातीच्या काळातच एकदम तेजी झाली आणि तुम्ही बघू शकता कालचा आसपास, म्हणजे कालचं जिथे हे झालं होतं, हाय बनला होता, त्या हायच्या सुद्धा, म्हणजे हा जो कालचा हाय होता त्याच्या वर जाऊन आपल्याला क्लोजिंग मिळालं. म्हणजे ह्या पहिल्या 15 मिनिटामध्ये. त्यानंतर थोडी किंमत खाली आली होती. ही पण कुठपर्यंत खाली येऊ शकते हे सांगितलं होतं. वर जाताना अर्थात लाईव्ह मार्केटमध्ये मी थोडी वेगळी टार्गेट दिली होती. 57,830 चं टार्गेट दिलं होतं. ते आलेलं आहे. आता थोडंसं अपडेटेड टार्गेट आहे उद्यासाठी म्हणून. उद्यासाठी म्हणून जर बघायला गेलं, तर आपण असं म्हणू शकतो की 57,735 हे पहिलं टार्गेट आहे. 57,885 हे दुसरं टार्गेट आहे आणि ही दोन्ही टार्गेट आपल्याला आलेली आहेत. तिसरं टार्गेट 58,000 चं आहे. साधारण आपली अपेक्षा अशी आहे की 58,000 ह्यापूर्वी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 58,000 असेल किंवा 58,100 च्या आसपास, त्याच्या अलीकडे थोडंसं, हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की इथेही 58,000 च्या वर गेलं होतं, एम पॅटर्न बनला आणि मग सेलिंग स्टार्ट झालं. बरोबर? इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर काय दिसेल, 58,000 च्या वर किंमत गेली होती, खाली आलं, एम पॅटर्न बनला आणि मग आणखीन खाली आलं. आता जर 58,000 ब्रेक करायचं असेल, तर काय होईल? लगेच ब्रेक होणार नाही असं वाटतंय. म्हणजे ब्रेक होईल सुद्धा, कारण एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत तेजी चालू राहणार. पण आपल्याला असं दिसतंय की 58,000 ते 58,100 या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो असं आता वाटतंय. कदाचित इथून सुद्धा बनू शकतो, अशी सुद्धा शक्यता आहे. कारण 2 टार्गेट ऑलरेडी आलेली आहेत. जिथे कुठे एम पॅटर्न बनेल तिथून खाली येईल. पण तोपर्यंत काय होऊ शकतं? तोपर्यंत किंमत
वर जाऊ शकते. 58,000 हे आपलं फायनल टार्गेट आपल्या सिस्टमनं काढलेलं आहे. त्याच्या अलीकडची 2 टार्गेट ऑलरेडी आलेली आहेत. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळाली. दिलेले जे लेव्हल्स होत्या बरोबर ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला. त्यानंतर वर जाताना सुद्धा ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली आहे. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टीमध्ये आपण जसं विश्लेषण केलंय एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट होताना बघायला मिळते. आता आपण बघणार आहोत की सेन्सेक्स मध्ये काय परिस्थिती आहे. तर सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे आणि सेन्सेक्स मधलं विश्लेषण अतिशय इंटरेस्टिंग आहे. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी आपल्याला शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती घ्यायची आहे. तर शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलची जर तुम्हाला मेंबरशिप हवी असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, वर शेअर मार्केट मराठी हा आपला युट्यूब चॅनल ओपन करावा लागेल. त्यानंतर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन बघायला मिळेल. त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या युट्यूब चॅनल मेंबरशिपची माहिती घेऊ शकता आणि युट्यूब चॅनल मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. तिथे तुम्ही जेव्हा क्लिक कराल जॉईन बटनला, तेव्हा तुम्हाला तिथे 4 ऑप्शन दिसतील. तर पहिला ब्रॉन्झ आहे, दुसरा सिल्वर आहे, तिसरा गोल्ड आहे, चौथा प्लॅटिनम आहे. असे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. ह्यापैकी कमीत कमी मिनिमम रेकमेंडेड ऑप्शन माझ्याकडून कुठला आहे, तर गोल्ड मेंबरशिप घ्या. बरोबर. आणि तुम्हाला आता माहिती आहे की शेवटचे 2-4 दिवसच शिल्लक आहेत. 17 तारीख पासून सर्व रेट्स वाढतायत. बरोबर. तर तुम्ही काय करू शकता, 17 ऑगस्टच्या पूर्वी, कारण काय होतं, हे 17 ऑगस्टची जी तारीख आहे ना, ही तारीख ह्याच्यामध्ये एखादा दिवस मागं पुढं सुद्धा होऊ शकतं. कारण कसं आहे की ही टायमिंग जे असतं हे US मधनं YouTube चा सर्व्हर जो आहे किंवा मेन ऑफिस जे आहे ते अमेरिकेमध्ये आहे. तर त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंतच किंवा जास्तीत जास्त 16 ऑगस्ट पर्यंतच तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर कधीही बदलू शकतं. आपल्याला जरी 17 ऑगस्ट तारीख दिसत असली, तरी काही जणांना सवय असते शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची. तर 17 ऑगस्ट पासून असेल तर कदाचित आपल्याकडे 16 ऑगस्ट पासून सुद्धा लागू होऊ शकतं. बरोबर. तर त्यामुळे ते हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ही जी मेंबरशिपची जी फी आहे, ही आत्ता चालू महिन्याची आहे. 17 ऑगस्ट नंतर किंवा 16 ऑगस्ट नंतर असं आपण म्हणूया, की ही जी फी आहे ती ह्या पद्धतीनं चेंज होणार आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, गोल्ड मेंबरशिपची फी आता ₹199 आहे, ती ₹479 होणार आहे. ज्यांना ज्यांना ही मेंबरशिप घ्यायची असेल, जर आत्ता घेतली, ही फी वाढण्यापूर्वी घेतली, तर तुम्हाला ₹199 घेऊन, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर ऑटो रिन्यूअलचा ऑप्शन ऑन ठेवला, म्हणजे दर महिन्याला संपल्यानंतर ऑटोमॅटिक रिन्यू होणार, तर तुम्हाला काय राहणार, ती ₹199 राहणार. पण समजा ह्या महिन्यात घेतली, एका महिन्यासाठीच घेतली, ती संपली, परत पुढच्या महिन्यासाठी जर तुम्ही घ्यायला गेलात, तर मग तुम्हाला 479 चाच रेट लागू होणार. मग तुम्हाला 199 ला मागे येता येणार नाही. त्यामुळे आत्ताच मेंबरशिप घ्या, ज्यांना घ्यायची असेल त्यांना, आणि ती मेंबरशिप ऑटो रिन्युअल मध्ये घ्या. ऑटो रिन्युअल मध्ये घेतल्यामुळे तुम्हाला हा रेट जुना जो आहे तोच लागू होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ही YouTube चॅनल मेंबरशिप आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी कुठलाही वेगळा WhatsApp ग्रुप किंवा Telegram ग्रुप नाही. तुम्हाला जे काही अपडेट मी देणार आहे, ते सर्व अपडेट YouTube चॅनलच्या माध्यमातून, YouTube नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. बरोबर. जसं आपल्याला नवीन WhatsAppचा मेसेज आला, की आपल्याला नोटिफिकेशन येतं, WhatsAppचा मेसेज आलाय म्हणून. SMS आला, की आपल्याला नोटिफिकेशन येतं, एक SMS आलाय म्हणून. तसं YouTube कडून आपल्याला नोटिफिकेशन येतं आणि त्याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट देतो, ते तुम्हाला मिळत असतात. तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व ह्याच्यासाठी YouTube कडूनच नोटिफिकेशन मिळतं. वेगळा कुठलाही ग्रुप असत नाही. तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त काही शंका असेल, म्हणजे ही सर्व माहिती वाचल्यानंतर, आता मी सांगितलेली माहिती ऐकल्यानंतर, तरी सुद्धा जर काही शंका असेल, तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी हा नंबर आहे. पण ह्या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारेच संपर्क करता येतो. याच्यावर तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमची जे काही प्रश्न असतील ते इथे मेसेजमध्ये विचारा. त्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील. तर ह्या पद्धतीनं YouTube चॅनल मेंबरशिप विषयीच्या सर्व गोष्टी आहेत. आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेला इंडेक्स, सेन्सेक्स, त्याचं जे इंटरेस्टिंग विश्लेषण आहे, ते सुद्धा आपण समजून घेऊया. आता इथे दाखवताना मी खाली 3च टार्गेट दाखवली आहेत.
पण प्रत्यक्षात 4 टार्गेट होती. एक टार्गेट इथे कुठेतरी वर होतं. बरोबर? तर अशी 4 टार्गेट खाली होती. सेन्सेक्समध्येच फक्त आपल्याला काय बघायला मिळालं, 4च्या 4 टार्गेट आलेली बघायला मिळाली आहेत. आता काय होऊ शकतंय, आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं बरोबर चौथं टार्गेट दिसताना 3 दिसतायत कारण मी 3च सांगत होतो. तर इथे हे शेवटचं टार्गेट आल्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी व्हायला सुरुवात झाली. आता हे सगळं तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी वरून लक्षात आलं असेल. तर त्यामुळे मी आता डायरेक्ट काय करतो डायरेक्ट तुम्हाला उद्या काय होऊ शकतंय ते सांगतोय. इथे फक्त इंटरेस्टिंग ह्याच्यासाठी आहे, की निफ्टी बँक निफ्टीमध्ये 2 टार्गेट आलेली आहेत. बरोबर? इथे अजून टार्गेटच आलेलं नाही. एक सुद्धा टार्गेट आलेलं नाही. त्यामुळे उद्या काय होऊ शकतं आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे. बरोबर? तर त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, दोन्ही बाजूला मूव्हमेंट कशी बघायला मिळू शकते, तर कदाचित उद्या फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाउन जरी ओपन झालं, तरी पहिल्यांदा एकदा वर जाऊ शकतं आणि नंतर एम पॅटर्न बनून खाली पण येऊ शकतं. तर असं होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे उद्या सेन्सेक्समध्ये काम करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सकाळच्या सत्रात सावध राहायचं आहे. आपण जर हा ट्रेड ठेवला असेल तेजीचा, तर तो उद्या सकाळीच काढून टाकायचा आहे. याचं कारण आणि तो कधी काढायचा आहे, एम पॅटर्न बनतोय असं वाटायला लागलं की काढायचा आहे. बरोबर? तर वर जातानाची टार्गेट कुठली आहेत? पहिलं टार्गेट आहे 78,000, दुसरं टार्गेट आहे 78,110, तिसरं टार्गेट आहे 78,195. तर अशी 3 फायनल टार्गेट आपल्याला इथे दिसतायत. तर ह्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित इथे बनेल, आपल्याला माहित नाही. कदाचित इथे बनेल, आपल्याला माहित नाही. कदाचित ह्याच्या वर जाऊन सुद्धा इथे कुठेतरी बनेल, माहित नाही आपल्याला. पण आता ह्या 3 टार्गेटच्या जवळ आल्यानंतर किंवा पहिलं टार्गेटला टच झाल्यानंतर कधीही एम पॅटर्न तिथे किंवा त्याच्या वर बनू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा किंमत खाली येऊ शकते. त्यामुळे सेन्सेक्समध्ये उद्या काय होईल, आपल्याला एक्सपायरीची चांगली मूव्हमेंट बघायला मिळेल. सुरुवातीच्या काळात वर जाईल आणि मग खाली येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही मूव्हमेंट अपेक्षित आहे. तर उद्या काय होतंय हे आपण बघू शकतो. तर आणि त्यानंतर काय होईल, त्यानंतर एक मोठी मूव्हमेंट खालच्या दिशेनं पण होणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे सेन्सेक्समध्ये उद्याची एक्सपायरी जी आहे, ती सकाळच्या सत्रात तेजीची आणि दुपारच्या सत्रामध्ये मंदीची होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे अशी मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे एक्सपायरीच्या दिवशी. तर हे आपल्याला लक्षात ठेवून मग पुढचं विश्लेषण करायचं आहे. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्समध्ये तुमच्या आता विश्लेषण लक्षात आलं असेल. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे विश्लेषण केलंय आणि आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.